पावर्ड बाय MK एकेडमी। पहला टॉस हो चुका है और टॉस जीता है भूमि एंटरप्राइजेस ने। आपने क्या निर्णय लिया है अक्षय? पहले हम बॉलिंग करेंगे। क्या निर्णय, क्यों ऐसा निर्णय लिया है? क्योंकि 6 ओवर का मुकाबला है, अगर एग्रेसिव क्रिकेट की माने तो 100 से अधिक रन यहाँ पे बनते हैं, लेकिन आपने डिफेंसिव खेले। आप जानना चाहते टारगेट कितना है? तो रबर बॉल में हम लोग 6 ओवर में 60 के नीचे उनको रुकने की कोशिश करेंगे, रुकाने की, और फिर हम लोग वो चेस करेंगे। कैसा लग रहा है ये पूरा एनवायरनमेंट? सर मिलिंद काजोलकर सर ने ये पूरा आयोजन किया है, तो क्या कहना चाहेंगे इस भव्य आयोजन के लिए? सीजन 1 है। सबसे पहले तो मिलिंद सर को बहुत बहुत धन्यवाद कि उन्होंने इतना अच्छा मतलब जो एक प्लेटफॉर्म दिया सबको, और अब चारों टीम बहुत एकदम बैलेंस है, तो बहुत मज़ा आएगा मैच खेलने के लिए। थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट आपके मुकाबले के लिए। सर आप पहले बल्लेबाजी कर रहे हैं, जितने दिनों से हम रबर क्रिकेट खेल रहे हैं तो बढ़िया बल्लेबाजी आपकी चल रही है और आपकी टीम की कॉम्पोजिशन भी बहुत अच्छी है। क्या लग रहा है कितना तक टारगेट रखना चाहोगे सर? हम बैटिंग ही करने वाले थे। टारगेट का बोले तो 100 तक जाने का कोशिश करेंगे। उनका भी बॉलिंग अच्छा है, फिर भी रबर बॉल है, 100 तक जाने की कोशिश करेंगे। कैसा लग रहा है सर? सीजन 1 है, सभी लोग काफी एक्साइटेड है इस इवेंट को लेके। एक्साइट तो सभी है, चारों टीम अच्छा बनाए। सबसे ज़्यादा धन्यवाद मिलिंद सर और आनंद श्रेष्ठ है हमारे दोस्त, उनको देना चाहूँगा। उन्होंने बहुत बड़ा आयोजन किया है। भले ही 4 टीम का मैच हो, लेकिन ऐसा लग रहा है कि कोई प्रीमियर लीग खेल रहे हैं, और माहौल भी वैसा हुआ है। थैंक यू सो मच सर, ऑल द बेस्ट, ज्यादा समय नहीं लेंगे। ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स, प्लीज। सो द word from the middle is that Bhumi Enterprises, they have won the toss, they have elected to field first.
हॅलो 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 सर्व खेळाडूंचे सेंट्रल बिग बॅश मध्ये हार्दिक स्वागत सर्व पॉवर बाय MK अकॅडमी रबर बॅश आहे सेंट्रल क्रिकेटचा पहिला सीझन आहे अतिशय उत्तमरित्या ऑर्गनाइज केलेला हा MK अकॅडमी तर्फे पहिला सामना रंगतोय तो भूमी एंटरप्राइजेस आणि MK अकॅडमीची बॅटिंग चालू आहे आणि पहिला एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गाडीच्या मोबदल्यात धावा झाला त्या 8 आणि आपण पाहू शकता अशा प्रकारचे नियोजन आणि आयोजन होते सेंट्रल मैदानावरती यावर्षी आपण पाहिलं असेल तर प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन नियोजन घेऊन आले SSC क्लब तर्फे आणि त्याचे करता आपण पाहिलं तर आनंद श्रेष्ठ यांचा मोठा सिंहाचा वाटा असेल कारण त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ऑर्गनाइज केल्यात ही पण एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा इथे 4 ओनर घेतलेत आणि त्याचा सेंट्रल बिग बॅश रबर बॅश ही नवीन टुर्नामेंट इथे ऑर्गनाइज करण्यात आलेले आणि नवीन सीझन आहे नवीन फॉर्मॅट आहे वेगवेगळे फॉर्मॅट आपण पाहिलेत आणि आपण पाहूया हा फॉर्मॅट कशा पद्धतीने रंगणार आहे रबरचा मला वाटतं पहिलंच प्रीमियर लीग असेल हे फक्त 4 संघांमध्ये 4 ओनर आहेत आकर्षक बक्षिसे आकर्षक चषक आणि उत्तम खेळाडू आपण आता पाहू शकता रबरचा हा वेगळा हंगाम आपण पाहू शकता दुसरीवर घेऊन होता अक्षय सरोज चेंडू सह अडवलेला हातात गेला सोपा झेल अगदी अतिशय उत्तमरित्या पकडलेला झेल आनंद श्रेष्ठ यांनी एक मोठा विकेट घेतला तो आनंद श्रेष्ठ यांनी सुंदररित्या कॅच घेतली होती महेश जाधव यांची मोठा मासा गळा लागलाय तो महेश जाधव यांच्या स्वरूपात MK अकॅडमीचे कर्णधार आणि आयकॉन प्लेअर आपण पाहताय त्यांची जागा घ्यायला आता जातोय तो अमर सपकाळ एक उत्तम फलंदाज एका उत्तम फलंदाजीची जागा घेणारे पण पाहू शकता आपण सध्याच्या घडीला MK अकॅडमीचा एक मोठा फलंदाज बाद झालाय तो केवळ 8 धावांवरती अक्षय माडिकने आपल्या पहिल्या चेंडूत महेश जाधव यांनी प्रयत्न केला होता बॉलरच्या वरून मारण्याचा प्रयत्न परंतु आनंद श्रेष्ठ यांचे उत्तम असे क्षेत्ररक्षण आणि झेल बाद झाले महेश जाधव दुसरा चेंडू घेऊन खोल टप्प्याचा चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलेला केवळ 1 धाव संख्येत भर पडते ते एका आणि धावसंख्या झाली 9 2 चेंडू दुसऱ्या षटकातले सामना रंगतो तो MK अकॅडमी विरुद्ध भूमी एंटरप्राइजेसचे मालक ओनर आहेत राजन MK अकॅडमीचे मालक आहेत ते मिलिंद काबेवकर तिसरा चेंडू अतिशय उत्तमरित्या हाताळला आहे दीपकला काही त्याचा अंदाज आला नाही आणि निर्धावाचा चेंडू कीपरच्या हातात दुसऱ्या षटकातले आहे तिसरा चेंडू होता आणि 1.3 षटकानंतर धावसंख्या झाली ते 9
सामने रंगतील ते 6 षटकांचे. पाहूया पुढचा चेंडू. वाईडचा इशारा पंचांचा. अखोट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आउटसाईडच्या दिशेला, परंतु दीपकने अचूक असा घेरला त्याला आणि वाईडचा एक अतिरिक्त धाव घेण्यात यशस्वी झाले ते MK अकॅडमी. पुढचा चेंडू घेऊन अखोट टप्प्याचा चेंडू माणूस मिडीकडून मारण्याचा प्रयत्न केला. पाहूया षटकार जातो की नाही. षटकार, उत्तुंग असा षटकार दीपक याच्या बॅटमधून. आजच्या दिवसातला हा पहिला षटकार. निनाद, आपण काय सांगाल? हे आयोजन नियोजन केलं आणि ह्या संघाचे यावेळी या नवीन रबर बॅश हे चालू झालेलं आहे प्रीमियर लीग, तर काय म्हणाल? सर्वप्रथम मी धन्यवाद मानेन आनंद श्रेष्ठ आणि मिलिंद काजोळकर यांचे. त्यांनी जे सुंदर आयोजन एक पावसाळी टुर्नामेंट घेऊन आलेत आपल्या SSCतल्या सगळ्या खेळाडूंसाठी, आणि त्यानंतर SSC मंडळाचे आणि सर्व खेळाडूंचे ज्यांनी पावसाळा असून सुद्धा ह्या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आणि सगळे वेळेत मैदानात आलेत. धन्यवाद आनंद, धन्यवाद काजोळकर सर. नक्कीच नक्कीच. या दरम्यान एक टाळला निर्धाव चेंडू अक्षय यांच्याकडून. शेवटचा चेंडू या षटकातील. खोलटप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय कवरच्या क्षेत्रामध्ये, केवळ एक धाव घेण्यास यशस्वी. राजाने अतिशय चपळ क्षेत्ररक्षक दिसत आपल्याला तिथे, परंतु ओव्हरथ्रो झालेल्याने 2 धावा घेण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आणि आपल्या तंबूमध्ये एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज, क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आलेलं आहे. पुण्यावरून आलेले आहे ते अमोल सर, यांचं हार्दिक स्वागत रबर बॅश मध्ये. ते काही उत्सुक आहे टिप्स घेण्याकडून मनोज यांच्याकडून किपिंगच्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. एक षटकाराने नक्कीच इथे धावांमध्ये भर घातलेला आहे. एक बडी जडी मिळवला असेल इथे, परंतु 6 षटकांच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी येथे अपेक्षित आहे त्या पद्धतीची फलंदाजी येथे दीपक यांनी सुरू केलेली आहे. आणि मॅचला लेट आलेला पेनल्टी आहे. अकोटप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला विश्वलीच्या दिशेला, परंतु धाव येते ते केवळ मिळतील 2 धावा. बॅटची काढा घेतली चेंडूनी आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झाले ते अमर. लेग बाईसचा इशारा पंचांचा. धावसंख्येत भर पडली 2 आणि धावसंख्या झाली 20. तिसरं षटक प्रगतीपथावरती. आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो सागर. सामना करेल अमर, लेफ्ट आर्म बॉलर. गोटप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू थोडासा टर्न झाला आणि निर्धाव अशा चेंडूची सांगता केली ते सागर याने. दिग्गज खेळाडूंचे आपण इथे पाहू शकता आगमन होताना. काही खेळाडू मैदानात दिसत आहेत. खोलटप्प्याचा चेंडू, स्लोअरवर टाकलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट हाताळलेला आहे आणि स्क्वेअरच्या दिशेला केवळ 1 धाव घेण्यात यशस्वी झाले ते अमर. धावसंख्या झाली ती 21. तिसरं षटक प्रगतीपथावरती. हा 4था चेंडू. खोलटप्प्याचा चेंडू सुंदररित्या टाकलेला चेंडू क्लीन बोर्ड झालेला आहे तो दीपक. एक मोठा फलंदाज पुन्हा एकदा तंबूत परतताना दिसतोय, परंतु या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये आक्रमक खेळी गमनाच अपेक्षित आहे. तेच खेळण्याचा प्रयत्न केला होता दीपक यांनी, परंतु क्लीन बोल्ड झालाय. सागर मुंबट याने त्याचा बोल्ड घेतलेला आहे आणि त्याची जागा पुन्हा एकदा दिग्गज फलंदाज घेतो तो निनाद दाते. एक उत्कृष्ट खेळाडू आपण पाहू शकता, एक उत्कृष्ट फलंदाज. आपल्याला नक्कीच त्याची फलंदाजी पाहताना आनंद येईल, कारण तो ज्या प्रकारचे फटके त्याच्या बॅटमधून निघतात पाहण्यासारखे असतात. आणि पाहूया MK अकॅडमी कशा प्रकारे 6 षटकांमध्ये धावसंख्येचा डोंगर उभा करते. कोणत्याही प्रकारची तमा न वागता आक्रमक खेळी करताना दिसतो आपल्या MK अकॅडमीचा संघ, कारण 2 दिग्गज फलंदाज तंबूत परतताना दिसत आपल्याला ते महेश जाधव आणि दीपक. अजूनही 2 फलंदाज, तडाखेबाज फलंदाज मैदानात.
नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता अमर, स्ट्राईक एंडला आता आहे तो निना. सामना करेल सागरचा. लेफ्ट आर्म बॉलर कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धावाच्या चेंडूची सांगता केली. अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलेला षटक आपण पाहू शकता सागर यांनी. या अगोदरच्या षटकामध्ये एक षटकार आला होता परंतु या षटकात कोणत्याही प्रकारची आक्रमक खेळी करण्यात दिली नाही. परंतु पाहू शकता आपण चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न केला. हातात जातो, पाहूया कॅच होती का नाही. झेल बाद स्क्वेअरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज बाद होताना दिसतो आणि या आक्रमकतेत खेळण्याचा प्रयत्न त्यांचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होताना दिसत MK अकॅडमी. आता काहीसा तरी संघ अडचणीत आलेला आपण पाहू शकता. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 21. नवीन बॅट्समन जातोय सचिन. पुन्हा एकदा चांगला फलंदाज मैदानात होताना दिसतो पण आपण पाहू शकता चांगला फलंदाज जरी जात असला तरी आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात MK अकॅडमीचे फलंदाज एकामागून एक बाद होतात परंतु धावसंख्या काही वाढत नाहीये. धावसंख्येला आळा घातला तर सागर याने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 18 आणि आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती केवळ 21. धावसंख्याचा जो दिल्यात त्या फक्त केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. ब्रिजेश नवीन गोलंदाज ब्रिजेश सामना करेल अमर. फुलटॉस चेंडू दिलेला आहे तटावरून मिडॉनच्या वरून 6 धावांसाठी पहिला चेंडू आणि समाचार घेतलाय 6 धावांचा अमर यांनी. पाहू शकता आपण MK अकॅडमीचे फलंदाज अतिशय आक्रमक खेळताना दिसत. आपला कोणत्याही प्रकारची तमा बाळगत नाही. जरी आपला विकेट पडला तरी आपली नॅचरल फलंदाजी ही काही चेंज करत नाहीत. कोणत्या प्रकारचा सावध पवित्रा घेत नाहीयेत. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि या चेंडूमध्ये 6 धावा आल्या. पुढचा चेंडू घेऊन ब्रिजेश. हो सुंदर चेंडू होता परंतु पंचांचा वाईटचा इशारा. काहीसा ऑफ साईडच्या दिशेला टाकलेला. अमर पूर्णपणे बीट झाला त्या बॉल चेंडूवरती परंतु पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या वाढली ती 28. हा टप्प्याचा चेंडू होता. माफ करा. हो 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 एक सोपा झेल सोडलाय सागर याने. पकडला सॉरी दिसत नाही. ब्रिजेश यांनी चांगला कमबॅक केलाय आणि चेंडू फुल लेन टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला दसकोलीच्या दिशेला परंतु चेंडूचा काही बॅटशी चांगला संपर्क झाला नाही आणि झेल गेला. सोपा झेल तो सागर यांच्याकडे आणि अशा प्रकारे अजून एका फलंदाजाचा इथे तंबूत पडताना आपण पाहू शकता. नवीन फलंदाज जागे होतो मनोज पवार एक ऑलराऊंडर खेळाडू. MK अकॅडमीत चांगल्या प्लेअरचा भरणा आपल्याला इथे पाहू शकता. आक्रमक फलंदाजी करताना एकामागून एक फलंदाज बाद होताना दिसत आपल्या MK अकॅडमी. धावसंख्या थांबली ती केवळ 28 धावांवरती आणि 4 गडी बाद झालेत. 5. पुढचा चेंडू ब्रिजेश. पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू होता. पुन्हा मारण्याचा तोच प्रयत्न केला होता नवीन फलंदाजाने परंतु 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत. रबर बॅट 6
पहिलाच हंगाम एका नवीन फॉर्मॅटमध्ये आपण पाहू शकता. ऑर्गनाइज बाय आनंद श्रेष्ठ अँड पॉवर बाय MK अकॅडमी. या सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत या रबर बिग बॅशमध्ये. पहिलाच फॉर्मॅट, पहिला सीझन, नवीन संकल्पना आपल्याला पाहू शकतो. इथे आनंद श्रेष्ठ यांच्या माध्यमातून येताना सेंट्रल मैदानावरती वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन नियोजन करताना दिसत आपला आनंद श्रेष्ठ. पुढचा चेंडू घेऊन ब्रिजेशचा अखोट टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न केला होता, केवळ एक धावावरती समाधान मागे ते मनोज पवार यांना. आतापर्यंत आपण पाहू शकता केवळ 2 षटकार आलेत या पूर्ण इनिंग मध्ये. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न केला, पाहूया काय होतं. चेंडू सीमारेषा पार जातो की नाही. सीमारेषा पार. पहिला चेंडूचा सामना केला सचिन यांनी आणि षटकारच्या मदतीने या षटकाचा शेवट केलाय. षटकाची सुरुवात ही षटकाने झाली होती, षटकाराने, आणि अंतही षटकाराने केले. अशा प्रकारे धावसंख्या वाढली ती 37 ऑन द बोर्ड. 5 विकेटच्या मोबदल्यात. या लीगचा हा पहिला सामना रंगतोय तो MK अकॅडमी विरुद्ध भूमी एंटरप्राइजेस. दोन्ही ओनर साई स्पोर्ट्स या मंडळातले, आणि हे अतिशय रंगतदार सामना होणार आहे तो MK अकॅडमी विरुद्ध भूमी एंटरप्राइजेस. नवीन गोलंदाज अनुराग टाक्या या टोपण नावाने ओळखला जातो आणि आपल्या एक वेगळ्या शैलीच्या गोलंदाजी सुद्धा ओळखला जातो. तो फ्लाईट देतो चेंडूला आणि फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न करतो. पाहू शकता पण तशाच प्रकारची गोलंदाजी केली आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. फलंदाजाला काहीसा पेचात पाडतो असा हा गोलंदाज. पुन्हा एकदा टॉस केला चेंडू, पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू टाकला, परंतु यावेळी पंचांचा वाईटचा इशारा. बॅट्समनला आपला थोडासा ऍडजस्ट करून त्याला तो चेंडू खेळण्यास भाग पडेल असा हा गोलंदाज. पण पाहू शकता पुन्हा एकदा हवेतून चेंडू फिरकून दिलेला फुलका चेंडू होता, परंतु मिस केला आणि या चेंडूवरती षटकार होऊ शकला असता. गोलंदाजाचा प्रयत्न बसला होता, गुडलंवरती चेंडू राखण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूवरती तो फुलटॉस आणि या फुलटॉस चेंडूचा समाचार घेण्यास पूर्णपणे हुकलेत ते मनोज पवार. परंतु पाहू शकता आपण पंचांनी नोचा इशारा दिला. कमरेच्या वरचा चेंडू होता. पुन्हा त्याचा प्रकारचा चेंडू राखण्याचा प्रयत्न केला, भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअरच्या दिशेने पाहूया कॅच होते की नाही. कॅच घेतलेली आहे, परंतु हा नो चेंडू असल्याने फलंदाज बाद होऊ शकत नाही आणि एक धाव अजून संघाला मिळते. ते धावसंख्या झाले ते 40. पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न केला होता सचिन यांनी, परंतु काहीसा फसलेला प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता करतो तो अनुराग. बाहेर बसून प्रत्येक खेळाडूला आवडत असेल हा गोलंदाजचा चांगला समाचार घेऊ शकतो, परंतु तशा प्रकारचं काही त्या फलंदाजालाच माहिती जो तिथे खेळपट्टीवरती आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा सचिन याच्या बॅटमधून निघतो तो षटकार. अतिशय आक्रमक खेळी करताना दिसायला सचिन. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय आणि 2 षटकार या 3 चेंडूमध्ये लगावले ते सचिन याने. अनुराग तशा प्रकारची पुन्हा गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा प्रयत्न फसला सचिनचा. चेंडू यॉर्कर करून घेतलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 46.
शेवटचा चेंडू ते कशा प्रकारचा पराभव. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. सचिनचा प्रयत्न पूर्णपणे फसला. याला आपण लोकल लँग्वेज म्हणून लालची चेंडू होतो, त्या लालच मध्ये बळी पडला तो फलंदाज. मारण्याचा प्रयत्न केला होता षटकार, परंतु कनेक्ट करण्यात अपयशी ठरले ते सचिन. आणि अशा प्रकारे आपला धाव संख्या झाली ती 46. राजन या इनिंग मधलं हे शेवटचं षटक घेऊन येतात ते राजन आले, जे संघ मालक आहेत. हे शेवटचं षटक आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला केली ती भूमी एंटरप्राइजेसने, आणि हा शेवटचा गोलंदाज आहे तो राजन, या संघाचा संघ मालक. आता पाहूया या शेवटच्या षटकात, या स्लॉक षटकामध्ये काय होतं. हो पहिलाच निदाचा चेंडू मनोज पवार यांचा खणखणीत षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीसा फसलेला प्रयत्न. निरव चेंडूची सांगता केली ते राजन यांनी चांगली सुरुवात केली आपल्याला म्हणता येईल. शेवटचा षटक पुन्हा एकदा चांगला चेंडू खोल टप्प्याचा टाकलेला चेंडू प्रयत्न केला त्या मिडविकेटच्या मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू तो स्क्वेअरच्या दिशेला 1 धावा घेण्यात यशस्वी होत आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, धावसंख्या आली ती 47. 6 ओव्हरच्या षटकांमध्ये 47 ही धावसंख्या डिफेंडेबल म्हणता नाही येणार. या षटकात हाणामारीची आवश्यकता आहे ती फलंदाजांकडून. सुंदररित्या चेंडू जातोय ते लॉंग ऑफ वरून 6 धावांसाठी. अतिशय क्रिकेटिंग उत्तम शॉट खेळला तो सचिन चव्हाण यांच्या बॅटमधून निघालेला. अतिशय उत्कृष्ट आपण पाहू शकतो सूर्यकुमार यादवच्या स्टाईलमध्ये मारलेला चेंडू भिरकावून दिला ते लॉंग ऑफ वरून 6 धावांसाठी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक अजूनही. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू जातो तो 2 धावा घेण्याचा यशस्वी प्रयत्न इथे झालाय. कदाचित फलंदाजाला स्ट्राईक हवी आहे त्या पद्धतीने, कारण एक षटकार मारल्यानंतर जो आत्मविश्वास वाढलाय सचिनचा, त्या पद्धतीने तो खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू जातो तो पॉईंटच्या दिशेला आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले तर सचिन. धावसंख्या पुढे वाढली ती 55 झाले. 55. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक. उलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला शेवटच्या वरून पाहूया 6 धावांसाठी फ्लॅट 6. अतिशय उत्तमरित्या तडवला चेंडू, फुलटॉस चेंडू, नो चेंडूचा समाचार घेतलाय 6 धावांसाठी. फ्लॅट असा मारला सिक्सर आपण पाहू शकता स्क्वेअरच्या दिशेला. सचिन पाहू शकता आपण कशा पद्धतीने त्याने 3री धाव घेण्यास थांबवले होते मनोज पवारांना, आणि त्यांनी दाखवून दिलाय की कशा पद्धतीची फलंदाजी मी करू शकतो, कारण ऑलरेडी त्यांनी 3 षटकार मारलेले आहेत. पुन्हा एकदा फुल चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, पाहूया उंचावून गेला चेंडू हवेत जातोय सीमारेषा पार जाळांमध्ये सिक्सर. उत्तम फलंदाजी प्रदर्शन करता सचिन यांनी या संघात थोडासा धावसंख्या वाढवलेली आहे आणि या शेवटच्या षटकात लयलूट केली ते धावसंख्येची, आणि धावसंख्या वाढते ते 68. पा 47 धावांवरून 46 धावांवरून धावसंख्या वाढली ती 68. पहिला चेंडू चांगला टाकल्यानंतर गोलंदाजीमध्ये अतिशय सुमार गोलंदाजी केली. कव्हरॉन मारण्याचा प्रयत्न केला सचिनने. पुन्हा पाहिजे काय होतं 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय, 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि सांगत झाले. शेवटच्या चेंडू होती 2 धावांनी, धावसंख्या झाली होती 70. शेवटच्या षटकात म्हणावा असा धावा काढल्या 24, आणि या 24 धावांचा नक्कीच MK अकॅडमी या संघास फायदा होईल, कारण सचिन यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना जवळजवळ 4 षटकार घेतले जाणे, त्याच्या 37 धावा 35 धावा त्यांनी स्वतः एकट्याने केल्यात आणि चेंडूंचा सामना केला तो केवळ 11. आपण पाहू शकता ना सुरुवातच त्यांनी षटकाराने केली होती आणि सेकंड लास्ट चेंडूवरती त्याने षटकारानेच या खेळीचे
एंड केला. अशा पद्धतीचा उत्कृष्ट फलंदाज आपण पाहू शकता. MK अकॅडमीतर्फे धावसंख्या झाली 70, जिंकल्या धावसंख्या ती 71. शेवटचं महागडे षटक MK अकॅडमीला नक्कीच सामन्यात परत घेऊन येते. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी सचिन, कॉन्ग्रॅच्युलेशन्स. आता सामन्यात नक्कीच रंगत येईल, कारण धावसंख्या होते 71. 6 षटकांमध्ये रबर बॅश आहे. रबर चेंडूवरती घणघणीती हल्ला झाल्यास नक्कीच चेंडू सीमारेषा पार जातो आणि या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये 70 धावसंख्या नक्कीच काही प्रमाणात आपल्याला म्हणता येईल जिंकण्यास शक्य आहे. अशी डिफेंडही करू शकतात आणि एखादा संघ त्याला चेजही करू शकतो. आता कशा प्रकारची गोलंदाजी होते अपेक्षित आहे आपल्याला MK अकॅडमीतर्फे ते नक्कीच पाहायला मिळेल, कारण समोरच्या संघातही चांगले फलंदाज आपण पाहू शकता भूमी एंटरप्राइजेसमध्ये. तसेच MK अकॅडमीचे गोलंदाजही चांगले आहेत. तिथे केदार म्हणा, तुषार म्हणा, हे नक्कीच चांगली गोलंदाजी प्रदर्शन करतील इथे आपण पाहू शकता. तर पाहूया थोड्याच वेळात या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण. पहिला सामना रंगतोय MK अकॅडमी विरुद्ध भूमी एंटरप्राइजेस. MK अकॅडमीने धावफलकावरती धावा लावल्या 70, जिंकल्याच हव्या ते 71 धावा 6 षटकांमध्ये. नक्कीच हा सामना अतिशय रंगतदार होणार, यात काही शंका नाही. पहिल्या 5 षटकांमध्ये आपण पाहिला असेल तर सामन्यावरचा जो कंट्रोल होता तो जरासा सुटला होता MK अकॅडमीचा, कारण प्रत्येक फलंदाज हा मारण्यास जात होता आणि आटीतटीच्या त्या सामन्यामध्ये दोन फलंदाज आपल्या जाताना दिसत ते किरण भोईर आणि आनंद श्रेष्ठ हे दोन तडाखेबाज फलंदाज भूमी एंटरप्राइजेस करून जाताना दिसतील आपल्याला. आणि पहिलं षटक घेऊन येईल तो नक्कीच केदार, कारण त्यांच्याकडे बॉलिंगचा चांगलाच मारा असेल MK अकॅडमी तर्फे. वेगवान गोलंदाज केदार. सेंट्रल रबर बॅश आपल्याला पाहता येईल, ऑर्गनाइज बाय सेंट्रल कमिटी. जी कमिटी प्रत्येक वेळी नवीन फॉर्मॅट घेऊन येते. ह्या पूर्ण सीझनमध्ये आपण पाहिलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट इथे आणलेले आहेत आणि या सेंट्रलचे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना नक्कीच एक खेळण्याचा आनंद दिला आहे तो या कमिटीने. या कमिटीमध्ये नक्कीच मेंबर असते ते साई स्पोर्ट्स कडून, वीरेश्वर कडून आणि स्पार्टन या संघांकडून. हे तिन्ही
मंडळ आहेत ती तिन्ही मंडळ सकाळी प्रॅक्टिस करतात आणि त्यातूनच ही संकल्पना आलेल्या आहेत. त्या नवीन नवीन संकल्पना आपण पाहू शकतो आणि त्याचा आनंद नक्कीच होते खेळाडू घेताना आपल्याला दिसत आहे. आपल्या क्रिकेटचा आनंद मनमुराद लुटताना इथे असताना दिसतात ते सेंट्रलचे सर्व खेळाडू. प्रामुख्याने या 3 संघातून साई स्पोर्ट्स, विरेश्वर आणि स्पार्टन, त्याच्याबरोबर इतरही संघ आपल्याला पाहू शकतो. त्याच्यामध्ये SP11 असेल या संघाने सुद्धा पार्टिसिपेशन केलेले आहे. तर आपण पाहू शकता हा सामना रंगतो MK अकॅडमी विरुद्ध भूमी एंटरप्राइजेस. 71 धावांचा पाठला करायचा आहे. 70 धावांचा पाठला करायचा. 71 धावा धावफलकावरती लावायच्या जिंकण्यासाठी त्या भूमी एंटरप्राइजेसला. आणि पहिला षटक घेऊन येतो तो तुषार आणि सामना किरण स्ट्राईकवरती. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो आनंद, कव्हरचा बादशाह ज्याला म्हणतो आपण तो आनंद श्रेष्ठ, आणि सेंट्रलचा सचिन तेंडुलकर म्हणून तो आपण किरण भोईर. पहिल्या चेंडूचा सामना करताना एक वेगवान गोलंदाज. हो 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 सुंदररित्या टाकल्या चेंडू. कोणत्या प्रकारचा अंदाज आला नाहीये. मारण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या वरून, परंतु प्रयत्न पूर्णपणे फसला. चेंडू लागतो ते दोन्ही थाय पॅडला लागून चेंडू निर्धाव असा चेंडू सांगता येईल. तुषार हा एक MK अकॅडमी मधला गोलंदाज आहे. तो वेगवान गोलंदाज आहे. रबर बॅशमध्ये खेळताना दिसतो आपल्याला तो वेगवान गोलंदाज तुषार. पुन्हा त्याचा पाहू शकता किती वेगाने टाकला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या वरून, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी होतील. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कव्हरमध्ये. धाव संख्या 1. सुरुवात झाली ती 1 धावेने. तुषार आपण पाहू शकता कशा प्रकारची गोलंदाजी करतात. चेंडू अतिशय वेगवान आहे. तो लेदरचा खेळाडू आहे आणि त्याचा अंडर-19 मध्ये MCAच्या इथे त्याचं सिलेक्शन झालं आहे. अंडर-19 मध्ये वेगवान चेंडू टाकलेला, कोणताही अंदाज आला नाही फलंदाजाला, आणि चेंडू स्क्वेअरच्या दिशेला 1 धाव घेतील. आपल्याला म्हटलं होतं ज्या पद्धतीने MK अकॅडमी यांच्याकडे हा चांगला गोलंदाजीचा मारा असेल. तुषार नंतर नक्कीच मला वाटतं केदार इथे बॉलिंगला येतील. तोही एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहू शकता वेगवान गोलंदाजी करताना. अचूक टप्प्याचा चेंडू आणि वेगवान मारा करताना दिसत तुषार. धाव संख्या 2. 3 चेंडू नंतर पाठला करायचा तो 70 धावांचा. 71 धावा जिंकण्यासाठी. सेंट्रल रबर बॅशचा पहिला हंगाम. पुन्हा आकुटप्पाचा चेंडू वेगवान टाकला. चेंडू पाया कॅच होते की नाही. किपर सोपा झेल घेतलाय महेश जाधव आणि एक हदरा मिळतोय तो भूमी एंटरप्राइजेसला. एक तडाखेबाज फलंदाज बाद होता दिसतो आपल्याला किरण भोईर. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली तुषार यांनी. आणि MK इथे आपल्याला खुश होऊन दिसत MK अकॅडमीचे मालक आणि या संघाचे संघ मालक सुद्धा, आणि त्यांचाच हा नेटमधला गोलंदाज तुषार पहिला बळी मिळताना दिसतो आपल्याला. किरण भोईर यांचा आखूड टप्प्याचा चेंडू होता थोडासा, परंतु मारण्याचा प्रयत्न केला मिड विकेटच्या वरून. प्रयत्न पूर्णपणे फसला, कारण वेगवान जितक्या चेंडू आला तितक्या वेगवान त्याला भिरकवता आला नाही आणि चेंडू सोपा झेल झाला तो महेश जाधव यांच्याकडे. 4 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. नवीन फलंदाजी जाताना दिसतो आपला तो मुकेश. काहीसा काम मंत्र दिलाय मिलिंद सर यांनी. पाहू शकता 15 पावलांचा रनअप घेऊन तुषार आपली चांगली गोलंदाजीचे प्रदर्शन करताना दिसतो आपल्याला. 2 धावा 4 चेंडू 1 गडी बाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेला खेळलाय तो मुकेश यांनी. जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत 2 धावा यशस्वी झाले. परंतु पाहू शकता ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाजी होते त्याला फक्त केवळ दिशा दिली मुकेश यांनी आणि चेंडू सीमारेषा पार झाला असं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केले तिथे आणि 2 धावा केवळ घेण्यात आल्यात. धावसंख्या वाढली ती 4 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. 2 फलंदाज खेळपट्टीवरती. मुकेश आनंद. पुन्हा एकदा जोरदार चेंडूचा मारा, परंतु
पंचांचा वाईटचा इशारा. लेग साईडच्या चेंडू दिशेला काहीसा स्वेर टाकलेला चेंडू, अतिशय उत्कृष्ट टप्प्यावरती टाकलेला चेंडू, परंतु वाईटचा इशारा पंचांचा लेग साईडच्या दिशेला. धावसंख्या 6 झाली ना, 5 झाली. हो, पुन्हा एकदा कोलटप्प्याचा चेंडू अपील केलाय पंचांनी, आऊट दिलाय. क्लीन बोल्ड केलाय तुषारांनी. पहिले चेंडू आखूड टप्प्याचे टाकले आणि हा शेवटचा चेंडू खोल टप्प्यावरचा टाकून मुकेश आऊला एक डेंजरस फलंदाज बाद केलाय तो तुषारांनी. आपल्या पहिल्याच षटकात एक महत्वाचे 2 गडी मिळवले ते तुषारांनी आणि धावा खर्च केला ते केवळ 5. 2 गडी बाद, 5 धावा फलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. संतगडीची सुरुवात आणि थोडासा अडचणीत आलेला संघ भूमी एंटरप्राइजेस. गोलंदाजीत 5 षटकापर्यंत चांगली चुणूक धावली होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी झाली MK अकॅडमी तर्फे 5-5. संतोष फडतरे. संतोष फडतरे नवीन फलंदाज येतोय तो संतोष फडतरे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो दोन्ही संघ हे अतिशय बॅलन्स आहेत दोन्ही. आणि नवीन गोलंदाज आपण जसं मला म्हटलं होतं मी तुम्हाला, नवीन बॉलर ह्याच्यानंतर नक्कीच केदार येईल. तो केदार आलाय कारण ह्यांच्याकडे वेगवान गोलंदाजाचा भरणा असलेला MK अकॅडमी. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, अतिशय चांगल्या खेळाडूंची निवड केली इथे ते MK अकॅडमी तर्फे आणि त्यांचे ओनर आहेत ते मिलिंद काजोळकर. MK अकॅडमी चालवतात आणि या स्पर्धेचे स्पॉन्सर्स. पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता आखूड टप्प्याचा चेंडू येते सरळ किपरच्या हातामध्ये. आनंद हे ओळखले जाते त्यांच्या कव्हरच्या फटक्यांसाठी. इथे पुढे ससून मारण्याचा प्रयत्न केला होता, हा त्यांचा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न तसाच, परंतु चेंडू वाईच्या दिशेला. धाव घ्यायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. एक धाव घेण्यात यश मिळते. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू टाकला होता ऑफसाईडच्या दिशेला. निर्धावाचा चेंडू सांगता केदार. दोन्ही अतिशय उत्तम गोलंदाज MK अकॅडमी या संघातर्फे. आतापर्यंत केवळ एक धाव दिली 2 चेंडूंमध्ये. धावसंख्या आली 7. पुन्हा एकदा कवरच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय होते संकेत तिथे क्षेत्ररक्षक शोल्डरचा इश्यू दिसतो. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी लांबून खेळाडू आलेले आहेत. पुणे म्हणा, सातारा म्हणा. अतिशय उत्कृष्ट सामन्यांचं आयोजन केले ते. हो, कट लागली होती चेंडूची. कीपर आपण पाहू शकता कीपरच्या स्वरूपात 2 तिथे कीपर दिसत आपल्याला. एक प्रोफेशनल कीपर आहेत ते स्लिपमध्ये उभे राहिलेत, मनोज पवार. आणि सध्या भूमिकेत आहेत ते कर्णधार, आयकॉन आणि आता कीपर आणि फलंदाज अशा भूमिकेत, ऑलराऊंडर भूमिकेत दिसत महेश जाधव. आनंद सामना करतील केदार यांचा. अतिशय उत्कृष्ट तटवला चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, मिडॉफच्या क्षेत्रामध्ये.
क्षेत्ररक्षण केलं निनाद यांनी. पुन्हा यांचा पण शोल्डरचा इश्यू दिसतो आपल्याला. तो काहीसा नीट आलेला नाही, परंतु एक धाव रोखण्यात यशस्वी झाले होते. धावसंख्या पुढे सरसावत येते 9 धावा. आपण पाहू शकता फडतरे नावाजलेला खेळाडू जो बेड विकेटच्या क्षेत्रामध्ये बैठक मारतो, परंतु यावेळी खेळला तो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये 1 धावासाठी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. धावसंख्या झाली ती 11. ओव्हर झाली. अशोक काय झालेलं? अशोक काय झालेलं? मॅटर काय होता? मॅटर जसं आपण पहिलंच म्हटलं होतं की अपेक्षित होतं तुषार हा 2 ओव्हर करेल. दुसरी ओव्हर तो घेऊन आलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. धावफलकावरती गडी बाद झालाय तो. उंचावर मारण्याचा प्रयत्न केला, पाहूया कॅच होती की नाही. 1 बाउन्स पकडण्याचा प्रयत्न केला होता अशोक यांनी. 2 धावा घेण्याचा प्रयत्न दिसत होते, परंतु कोणत्याही प्रकारचा रिस्क इथे आनंद श्रेष्ठ यांनी घेतलं नाही आणि 1 धावते समाधान मानलं ते. धावसंख्या झाली ती 11. यावेळी थोडासा टप्प्यात बदल केला तो तुषार यांनी. यावेळी थोडासा पुढे टाकला चेंडू. फडतरे यांनी त्याचा समाचार घेतला होता, परंतु केवळ 1 धावते समाधान मानावं लागेल. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करताना तुषार. MK नेटमधला गोलंदाज. पुन्हा जोरदार टाकलेला चेंडू, खोल टप्प्यावरचा चेंडू, निर्धावाचा चेंडू सांगता. यावेळी थोडासा पवित्रा बदलला आहे. यावेळी चेंडू थोडेसे पुढे टाकत आहे. दोन गाडीच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती बोल्ड, क्लीन बोल्ड. आनंदसाठी जोरदार असा चेंडू, वेगवान चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू आणि बोल्ड झाला तो आनंद. तिसरा हादरा भूमी एंटरप्राइजेससाठी. एका मागून एक फलंदाज बाद होताना दिसत. धावसंख्येचा पाठलाग होते 70 आणि गडी बाद झाले ते 3. तिसरे षटक प्रगती पथावरती. तिसऱ्या षटकातला हा तिसरा चेंडू होता. धावसंख्येस आळा घातलाय, अंकुश लावलाय तो
MK अकॅडमीच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाज बाद केलेत आणि धावसंख्या ही रोखून धरली आणि आपल्या विजयाकडे आगेकूच करताना दिसत आपल्याला MK अकॅडमीचा संघ. परंतु अजूनही खेळ शिल्लक. केवळ तिसरे षटक प्रगतीपथावरती आणि नवीन फलंदाज जागा घेतला तो अक्षय. स्पार्टन या मंडळाकडून संघाकडून खेळणारा फलंदाज ऑलराऊंडर. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करताना दिसेल आपल्या तुषारच्या विरुद्ध, कारण वेगवान मारा करताना दिसेल आपला तुषार. हो हो हो, अचूक टप्प्याचा चेंडू, जोरदार टाकलेला चेंडू केवळ कट केलाय. फायनलच्या क्षेत्रामध्ये जातो चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 12. 3 विकेटच्या मोबदल्यात या षटकातला हा 5वा चेंडू असेल. चौथा चेंडू. तुषारने आपल्या गोलंदाजीने अतिशय प्रभावित केलाय. फलंदाज एक रनआउटच्या स्वरूपात, कोणत्याही प्रकारची आवश्यकता नव्हती इथे धावा घेण्याची, परंतु अक्षयने नॉन स्ट्राईक एंडवरून कॉल दिला फडतरे यांना आणि स्वतःचा बळी रनआउटच्या स्वरूपात दिला इथे. आणि पुन्हा एकदा गडी बाद झाला तो भूमी एंटरप्राइजेसचा आणि धावसंख्या थांबली ती केवळ 12 धावांवरती. नवीन फलंदाज सुमित दिसतो आपल्याला मैदानात. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसतो आपला तुषार. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना इथे प्रदर्शित केला तो तुषार यांनी. फलंदाजांना अक्षरशः सर्व की पळ करून सोडलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी आपले विकेट्सही गमावलेले आहेत. धावसंख्या झाली होते 13. 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 13. गडी बाद झाले ते 4. उत्कृष्ट गोलंदाजी. आता पाहूया प्रमुख गोलंदाजांचं अस्त्र इथे महेश जाधव यांनी संपवलेलं आहे. पहिले 3 षटक अतिशय चांगली कामगिरी केली दोन्ही गोलंदाजांनी. यानंतर नक्कीच सामन्यामध्ये थोडासा चुरस होऊ शकते, कारण त्या प्रकारचे गोलंदाज इथे पार्ट टाइम गोलंदाज आपण म्हणू शकतो. धावसंख्या झाली ते 12. जिंकण्यासाठी हवे ते 58. 58 धावा जिंकण्यासाठी हव्या. धावसंख्या झाली ते 13. जिंकण्यासाठी अजून 58 धावांची आवश्यकता. 3 षटकाच्या मध्ये 18 चेंडूंमध्ये. पहिलं महेश जाधव पहिलं षटक हाताळताना आपल्या संघासाठी निर्धाव चेंडूची सांगता केली. काहीसा खाली झालेला चेंडू सुमितला अंदाज आला नाही आणि फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न फसला आणि एक उत्कृष्ट किपर असं आपण पाहू शकता मनोज पवार यांच्या स्वरूपात दिसतो. MK अकॅडमीतून चेंडू निर्धाव असा त्याच्या ग्लोव्स मध्ये सांभाळलो. उंचावर मारण्याचा प्रयत्न केला. पाहूया काय होतं. कवच्या क्षेत्रामध्ये पळली जोपर्यंत झेल घेतलाय. अतिशय उत्कृष्ट असा झेल अरविंद यांनी घेतलाय.
कव्हरच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नाचा फसलेला आहे. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क एवढा चांगला झाला नाही आणि त्या नादात एक बळी अजून पडतो तो भूमी एंटरप्राइजेस यांचा. धाव संख्या झाली फक्त 13. अतिशय गचाळ अशी सुरुवात म्हणता येईल आपल्याला या संघाकडून. नवीन बॅट्समन जातो तो अनुराग टकेवार नावाने उभा होता. अतिशय बालावर शेवट त्या मागच्या इनिंगमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाहिलेलं टॉस प्रकारचे चेंडू टाकता आपण पाहिले त्याला. आता पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो इथे. फलंदाजीमध्ये असा उजवा फलंदाज आपण त्याला म्हणता येईल, चांगल्या प्रकारची खेळी करतो आणि आपल्या संघास या उरलेल्या 17 चेंडूंमध्ये 58 धावा कुठू शकतो की नाही ते पाहण्यात अतिशय आपल्याला उत्सुकता असेल. सामना करतील तो महेश जाधव यांचा एक गोलंदाज, एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आपण पाहू शकता. दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज. अनुराग आपला वेळ घेताना दिसतोय. आक्रमक फलंदाजी अपेक्षा आहे. पाहूया कशा प्रकारचा चेंडूचा सामना करतो तो. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचे चेंडू टाकताना दिसत आपल्याला महेश जाधव. निर्धाव चेंडूचा सामना 3 निर्धाव असे चेंडू टाकले जाते आणि एक बळी घेण्यास यश मिळवले तर महेश जाधव यांनी. अतिशय उत्कृष्ट असे 3 चेंडू टाकले त्यांनी. टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न लष्करीच्या दिशेने पाहिजे कॅच होती की नाही. सचिन त्या प्रयत्न केला होता उंच उडी मारण्याचा, परंतु प्रयत्न फसला आणि धावा जाते 6. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे म्हणता येईल आपल्याला. प्रयत्न पूर्णपणे केला होता, पूर्ण 100% दिले होते, परंतु यश काही आलं नाही आणि 6 धावा जातात त्या भूमी एंटरप्राइजेस या संघाकडे. ठीक आहे, यांची चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्याला. 2 चेंडूचा सामना करताना एक षटकार लागवला. पाहूया या षटकातला हा 5वा चेंडू. खोलवट चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू होतो फायनलच्या क्षेत्रामध्ये, स्क्वेअरच्या क्षेत्रात आणि एक धारे घेऊन यश मिळत येते अनुराग यांना. धाव संख्या पुढे सरसावली ते 20. या षटकातला हा शेवटचा चेंडू. अतिशय अवघड असा होत चाललंय ते भूमी एंटरप्राइजेस या संघासाठी, कारण पुढच्या 13 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ते अजून 51 धावांची. 13 चेंडू 51 धावा. हे लक्ष्य काहीसा प्रमाणात अशक्य तर नक्कीच नाहीये, कारण हा चेंडू हा जो फॉर्मॅट आहे तो रबर बॉलचा आहे. पुन्हा धावांचा मारण्याचा प्रयत्न केला दिशेने चेंडू जातोय. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा येऊ शकल्या असत्या, परंतु कोणत्या प्रकारची गडबड होते आपल्याला दिसले ते फलंदाज. आणि ह्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 21. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 21 पार करण्याच्या मोबदल्यात. आव्हान अजूनही अशक्य असं म्हणता येणार नाही. नक्कीच अवघड आहे, पण अशक्य असं नक्कीच नाहीये, कारण पुढचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि फॉर्मॅट आहे तो रबर बॉलचा. या रबर बॉलवरती काही होऊ शकतं. धावसंख्या झाली 21. जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता पुढच्या 12 चेंडूंमध्ये. 12-50 असं हे कॅल्क्युलेशन. एका ओव्हरमध्ये 25 धावा ज्या पद्धतीचं समीकरण असेल. यानंतरचा गोलंदाज दिसतो आपल्याला तो संकेत, राईट आर्म लेग स्पिनर. मध्येच एखादा बिमर एक वेगवान गोलंदाजी करताना आपल्याला दिसेल संकेत. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी. अतिशय महत्वाचं षटक आपल्याला म्हणता येईल, कारण या षटकामध्ये जितक्या धावा होतील तितकंच लक्ष हे भूमी एंटरप्राइजेससाठी जवळ येईल. चांगला टप्प्याचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता मिडांच्यावरून, परंतु प्रयत्न सक्सेसफुल नाही. केवळ एक धाव ते समाधान मानलं ते संतोष फडतावांना. पुढचा चेंडूचा सामना करत अनुराग. पाहूया कशा पद्धतीची खेळी करेल. हो 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 उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न पाहूया काय होतंय. किपरच्या हातामध्ये झेल, सोपासा झेल. प्रयत्न नक्कीच चांगला होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क जुळला नाही व्यवस्थित आणि एक अजून गडी बाद झाला भूमी एंटरप्राइजेस कडून आणि धावसंख्येला खीळ बसली ती केवळ
22 धावांवरती. या षटकातला हा दुसरा चेंडू होता. अजूनही 10 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजून आपल्याला धावा हव्या त्या भूमी इंटर संघाला त्या 49. 10 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष. नवीन फलंदाज तो सागर मिमरोड. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. पाहूया फलंदाजीमध्ये काय चुनून दाखवतो, कारण यावेळी संघाला गरज आहे ती त्याच्या फलंदाजाची. कशा प्रकारे फलंदाजी करेल ते अपेक्षित आहे आणि नक्कीच कसलाही विचार न करता आपली विकेटची तमा न वाढता सिक्सर मारणे हे त्याचे प्रमुख भूमिका असावी. पुढचा चेंडू संकेत आकुटप्पाचा चेंडू होता, परंतु खूप सारा टच झाला आणि पंचांचा वाईटचा इशारा. संकेत हा एक चांगला लेग स्पिनर आहे, मोठे टर्न करतो नक्कीच. आणि धावसंख्या झाली ती 23. पुन्हा एकदा चांगला चेंडू. धावसंख्या केवळ 1. अजूनही एक तडाखेबाज फलंदाज खेळपट्टीवरती तग धरून आहे, तो संतोष फडतरे. धावसंख्या झाली ती 24. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक. हो उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअरच्या दिशेने जातो चेंडू. 1 बाउन्स होईल, 2 बाउन्स होईल. सूर्या जोपर्यंत फील करतो तोपर्यंत 2 धावा करून यश मिळाले भूमी इंटरप्राइजेसनी. आणि आपण पाहू शकता फलंदाजाच्या बॉडी लँग्वेज प्रमाणे त्यांनी हा सामना एक औपचारिकता म्हणून कदाचित त्या पद्धतीने खेळ करताना दिसत आहे आपल्याला दोन्ही फलंदाज. कारण कोणत्याही प्रकारचे जोपर्यंत षटकार लागणार नाही तोपर्यंत सामन्यात चुरस निर्माण होणार नाही. कारण आता सामना लांब होत चाललेला आहे, दूर चालला त्यांच्यापासून. विजय हा दूर चाललाय आणि त्याचा श्रेय जाते ते गोलंदाजांना एम के अकॅडमी. पुन्हा एकदा चेंडूची काढ घेतली. चेंडू आता थर्डमॅन दिशेला. 1 धावा डिक्लेअर केली पंचांनी. आता आव्हान काहीसं अवघड झालेलं. चेंडू शेवटच्या शिल्लक 7 आणि जवळपास अशक्यप्राय अशी गोष्ट होत चालली आहे ती भूमी इंटरप्राइजेस या संघासाठी. धावा 7 चेंडू मध्ये. जवळपास फक्त औपचारिकता शिल्लक. अंडरसनंटी नो चेंडू टाकत नाहीत. एक निर्धाव असा चेंडू मी सांगता गेली. संकेत यांनी चांगला दलगोचे प्रदर्शन केले एम के अकॅडमी या संघाकडून. केवळ आणि केवळ 27 धावांवरती रोखलंय या 4ही गोलंदाजांनी. पहिले षटक हाताळले होते ते तुषार यांनी. दुसरं षटक केदार. पुन्हा तिसरं षटक तुषार आणि चौथं षटक महेश सर. 5वं षटक हाताळले होते ते संकेत. आणि आता शेवटचं षटक घेऊन आलाय एक नवीन गोलंदाज जो ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आहे अमर सपकाळ. धावा जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. 6 चेंडून 44 धावा. हे जवळपास सामना जिंकल्यासारखं झालं एम के अकॅडमीसाठी. जर गोलंदाजाने कोणत्या प्रकारची गचाळ गोलंदाजी केली नाही तर नक्कीच हा सामना त्यांनी जिंकला आहे आपण म्हणू शकत नाही. कारण क्रिकेट हा नक्कीच खेळ असा आहे जिथे आपण काही शक्यता वर्तवू शकत नाही. कारण कोणत्या वेळी सामना फिरेल आपण सांगू शकतो. कारण आपण जर पाहिलं मागे वाघबिळ या संघाबरोबर एक संघाची भिडत झाली होती. रणजित या ग्राउंड स्फोट होती तेव्हा 1 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता होती. त्यावेळेला 1 चेंडू 10 धावा अशा समोरच्या संघाने कुठल्या होत्या. कारण तो त्या चेंडूला शेवटच्या चेंडूवरती वाईड असा चेंडू टाकला आणि तो चेंडू 4 धावांसाठी गेला. 5 चेंडूंनी शेवटच्या षटकावर चेंडूवरती षटकार मारला. अशा प्रकारे तो सामना रंगला होता आणि 1 चेंडूमध्ये 10 धावा त्या संघाने केल्या होत्या. तर असंच आपल्याला म्हणता येईल. अजूनही सामना शिल्लक. भूमी एंटरप्राइजेसचे 2 फलंदाज खेळपट्टीवरती. सामन्यात फक्त औपचारिकता दिसते आपल्याला. फुलटा चेंडू होता. उंचावून मारण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू कार्पेटच्या साईडने जात होता 4 धावांसाठी. गचा क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता अशोक बोरवडे यांच्याकडून. या षटकातले 4 चेंडू शेष.
खोल टप्प्यावरचा चेंडू पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडूची सांगता केलेली आहे. एक धाव टिकली दिली पंचांनी. सामन्यात केवळ औपचारिकता राहिलेली आहे. खोल टप्प्यावरचा चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता नाही आला सागरला. चेंडू मिडॉनच्या वरून साधा जाऊ शकला असता परंतु कोणत्याही प्रकारचा प्रयत्न इथे आपल्याला होताना दिसत नाहीये भूमी एंटरप्राइजेस करून. शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. पुन्हा तेच कार्पेटच्या साईने मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यशस्वी आणि या सामन्यातला शेवटचा चेंडू असेल. माफ करा. हॅलो. यानंतरचा सामना होईल तो सीके किंग विरुद्ध मानस एंटरप्राइजेस. सीके किंग विरुद्ध मानस एंटरप्राइजेस. एम के अकॅडमी आणि भूमी एंटरप्राइजेस या संघांमधला जो सामना झाला तो सामना एम के अकॅडमी या मोठ्या फरकाने जिंकलेला आहे आणि संघाचं नक्कीच अभिनंदन होईल. यानंतरचा कृपया सर्व खेळाडूंनी ही एक लीग आहे आणि या लीगला आपण चांगल्या फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीने हाताळणार. त्यामुळे सर्व खेळाडूंनी एकमेकांसाठी हस्तांदोलन करायचे आहे. कृपया शेक हँड करा प्रत्येकाने. SSC मंडळाचे अध्यक्ष आणि एम के अकॅडमीचे ओनर आणि या एम के अकॅडमी या संघाचे संघमालक मिलिंद काजोळकर यांचा नक्कीच हा सिंहाचा वाटा असेल कारण या पूर्ण स्पर्धेचं आयोजन आणि स्पॉन्सरशिप जाते ते मिलिंद काजोळकर यांच्याकडे आणि संकल्पना आणली ती सेंट्रलच्या या कमिटीने. या कमिटीतर्फे बरेच सामने यावेळी आयोजित केले होते आणि त्या सामन्यांचा नक्कीच मनमुराद आनंद लुटलाय तो या खेळाडूंनी आणि या नियोजनामध्ये मोठा वाटा असेल तो नक्कीच आनंद श्रेष्ठ यांचा. वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्मॅट आणि संकल्पना घेऊन ते नेहमीच आलेत आणि त्यांनी आपलं सजेस्ट केलं आहे आणि त्या पद्धतीने सर्व नियोजन आणि आयोजन केलंय या संघासाठी आणि या स्पर्धेसाठी. या दरम्यान टॉस होतोय तो सीके किंग विरुद्ध मानस एंटरप्राइजेस आणि या टॉससाठी मान्यवर येतील